हॅलो गाईज, माय नेम इज अभिषेक आणि स्वागत आहे तुमचं आपल्या डे 47 मध्ये. पोरांनी माझ्यासोबत असा कोणता बदला घेतलाय बघायचा असेल तर ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आहे वायरी बीच मालवण या ठिकाणी आपल्या क्लास सोबत. आज आपले विद्यार्थी सगळ्यांनी हाय करा. काल रात्री देऊळगाव राजावरून सुरू केलेला आपला प्रवास हा एकदम आनंदात नाचत गात या भुतिया रस्त्यांमधून एकदम निसर्गाचा आनंद घेत मी आणि आमचे विद्यार्थी पोहोचलो होतो मालवणला. मालवण पोहोचेपर्यंत ऑलरेडी आपण 2 तास ठराविक वेळेप्रमाणे उशिरा होतो मित्रांनो, त्यामुळे सगळ्यांचीच गडबड झालेली. त्यानंतर या निसर्गरम्य ठिकाणी आपला होता आजचा स्टे. मुलांना थोडा नाश्ता दिला, त्यामुळे त्यांनी पुलाव आणि पापड खाल्ले. एकदम भारतीय बैठकीमध्ये आपण त्यांना नाश्ता दिला आणि हेच अनुभव असतात मित्रांनो, मुलांना सुद्धा आठवतात आणि आम्हाला सुद्धा आठवतात. त्यानंतर थोडं फ्रेश होऊन आपण गेलो वायरी बीच या ठिकाणी. आपल्या मुलांपैकी बहुतेक प्रत्येकाने समुद्र पहिल्यांदा बघितला होता, त्यामुळे ते एवढे खुश झाले की म्हणाले सर आम्हाला समुद्रात जायचं, पण भीती वाटते. म्हणलं चला मी आहे ना, मी कशासाठी आहे. त्यांना घेऊन समुद्रात गेलो आणि त्यांच्या अंगावर पाण्याचे मी 2 थेंब काय उडवले. त्यांनी तर बघा माझ्यासोबत कसा बदला घेतलाय. मला पाडून आपटून सगळ्यांनी भिजवलं. मग आपण ओलं झालंच होतं, तर म्हणलं चला आता जाऊ थोडं आतमध्ये. मग गेलो, आंघोळ केली. हे 2 मावळे ठेवले आम्ही. माशावर लक्ष द्यावं. माशांवर लक्ष ठेवायला एकदम बरं, या 2 मावळ्यांमुळे आपल्या मुलांना फिश खायला भेटली. जे व्हेज होतं त्यांना व्हेज दिलं, जे नॉनव्हेज होतं त्यांना नॉनव्हेज दिलं. आणि अशा प्रकारे आपला डे 47 समाप्त. थँक्स फॉर वॉचिंग.